लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची. वडील श्री दामोदर रावजी तावडे यांच्या नावे ग्रामपंचायतीत 880 नंबरचं घर होतं. त्याचं माप होतं 41/34. तदनंतरच्या कालावधीत सदर घर कोणताही ठराव न घालता, फेरफार न करता, नाव त्या ठिकाणचं पुसून पेन्सिलने लिहून ते दुसऱ्याच्या नावावर केलेलं आहे. ज्यावेळी मी ती थकीत घरपट्टी भरायला गेलो त्यावेळी ही बाब माझ्या निदर्शनाला आली आणि मी ती बाब ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत फोंडाघाट, सरपंच यांच्या निदर्शनाला आणली. परंतु तदनंतर त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही किंवा चौकशी झाली नाही, फक्त बघून ते गप्प राहिले. त्याच्यानंतर मी नोटीस त्यांना दिली, आंदोलनाची नोटीस दिली होती. ती आंदोलनाची नोटीस बघून सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून मी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कणकवली यांच्याजवळ मी आज रोजी 15 ऑगस्ट रोजी उपोषण आंदोलन करणार आहे याच्या विरोधात म्हणून त्यांना मी कळवलेलं होतं. परंतु त्यांच्याकडून सुद्धा तातडीची कारवाई झाली नाही. त्याने एक पत्र ग्रामपंचायतीला दिलं. जी कलम त्यांनी त्याच्यात टाकली ती सर्व कर आकारणीची होती. बेकायदेशीर घर नोंदणी, घुसखोरी केलेल्या बाबतचा कोणताही कलम नव्हतं त्याच्यावरची उपाययोजना. तर ग्रामपंचायतीने काल अत्यंत तातडीच्या याला PI कणकवली आल्यानंतर, कणकवलीचे PI हे आल्यानंतर आम्ही चर्चा करतो म्हणून सांगितलं की त्याबाबतची चर्चा काल झाली. परंतु त्या चर्चेत सुद्धा ठोस काही कारवाई करण्याची उत्तर मला मिळाले नाहीत. त्यामुळे आज मी हे उपोषण चालू ठेवलेलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची.